सर सर एक मिनट अनुज कैमरा आ रहा था थैंक यू चलो छत्रपति शिवाजी महाराज की क्या करूं अरे शिवाजी पुढे बाय सर 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 हो रहा है ये क्या जगह चलो चला 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 रावत चला पायरा चला वाचे बिगना शिवाजी महाराज के जय जय शिवाजी तुम्ही एकीकडे राहा जय महाराज के हो गया और पड़ोगे शिवाजी महाराज की
छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की प्रतापगडच्या पायथ्याशी खाना खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला आणि अशा या शामियानात खान डौलत डुलत आला. सय्यद बनल्या त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती म्हणा. होता शिवा म्हणून वाचला शिवा राजाला पाहून छान म्हणतो अभिमानी मानला यांनीचा वार त्याने केला. खरखरा आवाज झाला चिलखत होता अंगाला. पोटामध्ये पिसवा ढकलला वाघ नखाचा मारा केला. तर माझ्या पोटाला तडा गेला खानाच्या गोताळात. प्रतापगडचे युद्ध झाले मराठेशाहीचा मांडला खान हो मराठेशाहीचा मांडला खान हो. श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की.
मिरज मासे वाटी मासे टेकून या बाबू टेकून या असं भितर यो मासे भितर यो बसूया हा का पुढे जाऊ पुढे बसूया मरे बाबू पुढे जाऊ बसूया हो पुढे बसूया मासा मासे वाटी मॅम प्लीज वाटी
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। स्वागतम सुस्वागतम। माहिती आणि प्रसिद्धी खाते गोवा राज्य आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती या ठिकाणी आज संपन्न होत आहे। शालिवाहन शकाच्या 1551व्या वर्षी शुक्ल नाम संवत्सरात उत्तरायणात फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर त्या शुभ क्षणी अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचं वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल आणि उच्चीचे असताना जिजाबाई आई साहेबांच्या उदरी शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माला आला। शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630। 394 वर्ष झाली या गोष्टीला। आज त्याच जोशात आणि त्याच दिमाखानं आम्ही ही शिवजयंती या ठिकाणी साजरी करीत आहोत। बालभावांची मुलं आपणा समोर स्वागत गीताच्या माध्यमातून या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहे। बालभवन केंद्र खंडेपार, MIBK स्कूल खंडेपार यांच्या सहयोगानं पोवाडा आणि स्वागत गीत आपणा समोर सादर होत आहे।
सुंदर अशा आवाजात हे प्रस्तुतीकरण या मंचावर झालं. या सर्व बालकांना जोरदार टाळ्यांनी परत एकदा आपण त्यांचं अभिनंदन करा. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर मी विनंती करतो संचालक माहिती प्रसिद्धी खाते गोवा राज्य श्री दीपक बांदेकर यांना की त्यांनी माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, कृषी मंत्री श्री रवी नाईक, वीज मंत्री रामकृष्ण उर्फ सुदीन ढवळीकर, कला आणि संस्कृती मंत्री श्री गोविंद गावडे यांना मंचावर आसनस्थ करावं. आदरणीय डॉक्टर सागर देशपांडे प्रमुख वक्ता, श्री गणपत नाईक जिल्हा पंचायत सदस्य, नगराध्यक्ष श्री रितेश नाईक, स्वातंत्र्य सैनिक संघटनाध्यक्ष श्री सुखानंद गुरपासकर, सरपंच बांदोडा पंचायत या सर्वांनीही मंचावरती आसनस्थ व्हावं. या देशात प्रत्येक वर्षी साजरी होणारी शिवजयंती ही या देशाची प्रेरणा शक्ती आहे. देशातील भावी पिढ्यांना स्वातंत्र्य, स्वराज्य आणि स्वाभिमान, स्वदेश आणि स्वत्वाची जाणीव करून देणारी, पौरुषत्व आणि राष्ट्रवादाची दिशा दाखवणारी चैतन्य शक्ती आहे. या भूमीत शिवछत्रपती नामक दिगंत यशवंत कीर्तिवंत भूपती होऊन गेले. हे भूषण भूषवणारी ती जन्मतिथी आहे. शिवछत्रपतींचा मोठेपणा ते केवळ राजे होते म्हणून नव्हे, तर ते खऱ्या अर्थानं लोकराजे होते, लोककल्याणकारी राजश्री होते, लोकाधिष्ठित लोकप्रिय लोकशासक होते म्हणून आहे. राजा शिवछत्रपतींचं श्रेष्ठत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या देशाच्या स्वाभिमानाचा चालता बोलता इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही इथं साजरी करीत आहोत शिवजयंती. विनंती आहे माहिती व प्रसिद्धी खाते गोवा राज्य संचालक श्री दीपक बांदेकर यांना इत्यादी स्वागत व प्रास्ताविक करावं. नमस्कार. श्री गणरायाला वंदन करून आणि छत्रपतींना मानाचा मुजरा करून आजच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यास व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, कृषी मंत्री रवी नाईक, कला व संस्कृती खात्याचे मंत्री श्री गोविंद गावडे, वीज मंत्री श्री सुदीन ढवळीकर, फोंड्याचे नगराध्यक्ष श्री रितेश नाईक, आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर सागर देशपांडे, इथे जमलेले पत्रकार, विद्यार्थी व शिवप्रेमी, सर्वप्रथम राज्य सरकारच्या वतीने मी आपण सर्वांचे या शिवजयंती सोहळ्यास स्वागत करीत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून या सोहळ्यास प्रारंभ झालेला आहे. त्याच्यानंतर व्यासपीठावरील माननीय व्यक्ती आपल्याला संबोधित करतील. तसेच आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सागर देशपांडे हेही आपल्याला संबोधन करतील. त्याच्यानंतर इथे विद्यार्थ्यांसाठी नाट्यप्रवेश स्पर्धा होईल. आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता आकाश मिठी हे नाटक इथे सादर होणार आहे. तसेच गोव्यातील प्रत्येक तालुक्यात राज्य सरकारतर्फे शिवाजी महाराजांच्या जीवनावर नाटकं सादर केली जाणार आहेत. तर अशा या
भरगच्च अशा कार्यक्रमास मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद सर. या देशाला स्वातंत्र्याचा, लोककल्याणाचा प्रथम विचार करणारा महान द्रष्टा, या देशाच्या आरमाराची प्रथम मुहूर्तमेढ रोवणारा महान मुत्सद्दी, तसंच या देशाची सार्वभौम राज्याची प्रथम संकल्पना सिद्धीस नेणारा आदर्श नृपती म्हणजेच राजा शिवछत्रपती. असा राजा होण्याचं भाग्य शिवछत्रपतींच्या पूर्वी कुणालाही लाभलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. विनंती आहे, मान्यवरांचं फळांची परडी देऊन आम्ही स्वागत करीत आहोत. दीपाली, प्रीती आणि रसिका यांना विनंती आहे की व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं फळांची परडी देऊन त्यांचं स्वागत करावं. छत्रपतींचं राज्य हे एक स्वतंत्र प्रज्ञेचं, स्वयंप्रेरित प्रतिभेचं, स्वायत्त आणि लोकप्रिय लोकराज्य होतं. येथील परकीय धर्मांध सत्ताधीशांच्या आणि स्वकीय लोकद्रोही, देशद्रोही लोकांच्या नाकावर टिच्चून निर्माण झालेलं आदर्श राज्य होतं. आणि हेच या राज्याचं मोठेपण आणि हे या राज्याचं वैशिष्ट्य आहे. आजचा दिवसभराचा कार्यक्रमाची रूपरेषा आणि प्रमुख वक्त्यांची ओळख करून देतील श्री नरेंद्र तारी, राज्यस्तरीय कमिटी सदस्य. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले शिवप्रेमी नागरिक, विद्यार्थी, पत्रकार मित्र आणि इतर मान्यवर, राज्य सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे दरवर्षीप्रमाणे हा शिवजयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. आतापर्यंतचा कार्यक्रम सुरेख आणि सुंदर झाला आहे आणि या कार्यक्रमात व्यासपीठावरील मान्यवरांची मनोगत व्यक्त झाल्यानंतर त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सवेश नाट्यस्पर्धा होणार आहे आणि त्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता आकाश मिठी हा नाट्यप्रयोग इथे सादर करण्यात येणार आहे. तुम्ही सर्वांनी या नाट्यप्रयोगाला उपस्थित राहावं अशी विनंती आहे. मित्रांनो, आजच्या या शिवजयंती कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत पुणे महाराष्ट्रातील डॉक्टर सागर देशपांडे. एक बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर सागर देशपांडे हे गेली 37 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात आहे. बहुआयामी असे हे व्यक्तिमत्व असून त्यांची भारतभर व्याख्याने झाली आहेत. इतिहासाचे अभ्यासक असलेले डॉक्टर सागर देशपांडे यांची 13 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सासवड, कोवाड व बेळगाव येथील प्रादेशिक मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलेले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा त्यांना निकटचा सहवास लाभला असून बाबासाहेबांवरील बेल भंडारा हा ग्रंथ त्यांनी साकारला आहे. त्याचबरोबर गोमंतकाचे सुपुत्र तथा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्यावरील दुर्दम्य आशावादी हा चरित्र ग्रंथही डॉक्टर देशपांडे यांनी लिहिला आहे. महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार तसेच दैनिक सकाळचे संस्थापक डॉक्टर नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार, दैनिक लोकमतचा शोध पत्रकारिता पुरस्कार,
व इतर अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृती प्रतिष्ठानचे ते क्रियाशील संस्थापक आहेत. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला आज प्रमुख वक्ते म्हणून या व्यासपीठावर लाभलेले आहे. विनंती आहे आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया. धन्यवाद. धन्यवाद. जुलमी आणि अत्याचारी राजवटीच्या विळख्यातून गोवा मुक्तीची योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली. नार्वे येथील सप्तकोटेश्वर शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं त्यांनी गोवा मुक्तीचा डाव रचला. आपलेच खास लोक पोर्तुगीज अंमलाखालच्या प्रदेशात गुपचूप पसरून त्यांच्याकडून आतून व आपण बाहेरून उठाव करून पोर्तुगीजांना अचानक कोंडीत पकडायचं आणि गोव्यातून हाकलून लावून गोव्याला मुक्त करायचं असा त्यांचा मुत्सद्दी डाव होता. परंतु फितुरीच्या कारणानं या देशाला कोण तारू शकणार. महाराजांचा डाव फसला. योजना विफल झाली. तहाची बोलणी करून जनतेवर अत्याचार आणि जुलूम करणार नाही अशी हमी पोर्तुगीजाकडून घेऊन महाराजांनी त्यांच्याशी नवा करार करून घेतला आणि गोव्यातून माघार घेतली. महाराजांची ही गोव्यावरील स्वारी यशस्वी झाली असती तर स्वतंत्र गोमंतकाच्या स्वातंत्र्याचा इतिहास आजच्यापेक्षा वेगळ्या शब्दात लिहिला गेला असता. विनंती आहे माननीय वीजमंत्री रामकृष्ण सुदीन ढवळीकर यांना की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की. श्री गणरायाला विनम्र वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो आणि आजच्या या सुंदर अशा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची 350वी जयंती आपण सबंध गोव्यात आणि स्पेशली फर्मागुडीमध्ये मोठ्या जमाजानं साजरी करतो. आणि आज या निमित्तानं आम्ही सगळे इथं एकत्रित आलेलो आहोत. आणि आमच्याबरोबर आज व्यासपीठावरती गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, पुण्याचे आमदार आणि गोव्याचे कृषी मंत्री श्रीयुत रवी नाईक, प्रियोचे आमदार आणि आर्ट अँड कल्चर मिनिस्टर श्रीयुत गोविंद गावडे, व्यासपीठावर असलेले आजचे प्रमुख वक्ते श्रीयुत डॉक्टर सागर देशपांडे, या व्यासपीठावर बसलेले ज्यांनी सुरुवातीला संबोधित केलं, ज्यांनी हे सगळं आयोजन केलं ते श्रीयुत बांदेकर, ज्यांनी सगळ्यांचं इंट्रोडक्शन केलं ते पत्रकार नरेंद्र तारी, माझ्यासमोर बसलेले पुण्याचे नगराध्यक्ष, त्याचप्रमाणे नगरसेवक, आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक, आजी माजी सरपंच, पंच, जिल्हा पंचायत सदस्य, शिवप्रेमी, मित्रपरिवार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आमचे विद्यार्थी वर्ग. खरं म्हणजे एक जोश निर्माण होतो अशा या दिवशी. आणि हा जोश खरंच प्रत्येकाला स्वाभिमानाचा जोश आहे. आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आज त्यावेळी जर छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला हात दिला नव्हता तर हिंदवी राष्ट्र स्थापन झालं नसतं. आज त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी राष्ट्र स्थापन केलं आणि त्याच मार्गक्रमाने भारत राज्य पुढे जाऊ लागला. आज तो अभिमान आपला प्रत्येकाला असायला पाहिजे. साधारण 1956
1556-55 ह्या सालामध्ये त्यांनी स्वतःचा आरमार तयार केला. आणि एवढंच नाही तर हे सगळं सांभाळण्यासाठी प्रत्येक गावात, म्हणजे त्यावेळच्या गावात, आता ती शहरं झाली, की किल्ले उभे केले. ते जबरदस्त किल्ले आजसुद्धा तसेच उभे आहेत. आज जवळजवळ 350 वर्ष होऊन गेली आणि ह्या किल्ल्यांना अजून तशी, म्हणजे ज्या तऱ्हेनं ते काम व्हायला पाहिजे होतं त्यावेळी ते त्या काम होत गेलं. आणि ज्या माध्यमातून ते सगळं झालं त्या ह्यातून एक निर्माण होतं की आजची बांधकामं आणि त्यावेळची बांधकामं ह्यात जमीन अस्मानाचा फरक होता. आणि ह्याचसाठी जेव्हा हे आरमार त्यांनी तयार केलं त्यावेळी नदी किनारी, म्हणजे जो आमचा सीशोर आहे, समुद्रकिनारा आहे, त्या भागामध्ये त्यांनी पण चाल केला. आणि ते रत्नागिरीपासून ते कोकण प्रांत, सिंधुदुर्गपर्यंत आले आणि त्या प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन किल्ले उभे केले. त्यांचा हेतू एवढंच होता की हे हिंदवी राज्य पुढं न्यायचं, स्वराज्य स्थापन करायचं आणि सुराज्याच्या दिशेनं मार्गक्रमण करायचं. गर्व हा प्रत्येकाला असतो. गर्व जर असला तर प्रामुख्यानं तो गर्व कसा कमी करावा हे त्यांच्या गुरुजीने त्यांना सांगितलं होतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी मी जवळजवळ 15 वर्षाआधी इथंच सांगितली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा गर्व होता. आणि हा गर्व जेव्हा त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांना कळला तेव्हा त्यांनी एक योजना आखली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक नवीन किल्ला बांधकामासाठी घेतला होता आणि हा किल्ला बांधताना हजारो नव्हे तर लाखो लोक त्या किल्ल्यावरती काम करत होते. एक दिवस सहज छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या गुरु समर्थ रामदास स्वामींना सांगितलं की आपण किल्ल्यावरती जाऊया, काम बघूया. आणि त्यांना तिथं घेऊन आले. आणि तिथं आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या गुरूंना म्हणाले की गुरुजी हे बघा, आज जवळजवळ 1 लाख लोक इथं काम करतात आणि त्यांचं सगळं पोटापाण्याचा खर्च आमच्या माध्यमातून होतो. समर्थ रामदास स्वामींना त्यांच्यामध्ये झालेला बदल एकदम कळला आणि त्यांनी म्हटलं की आता यांना काहीतरी करावं लागणार. आणि सहज त्यांनी असं सांगितलं की हा बघा एवढा मोठा दगड आहे इथं, तो तोडायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की तो आम्ही तोडून टाकू. 2 दिवस झाले तो दगड तुटता तुटता तुटेना. 4-5 दिवसांनी तो दगड तुटला. मोठा साधारण 3 मीटर गोलाकार दगड हा होता. आणि जेव्हा तो दगड तुटला त्यातून एक फटी निर्माण होती आणि त्या फटीमध्ये थोडंसं पाणी होतं आणि त्यातून एक बेडूक बाहेर आलं. आणि सहज समर्थ रामदास स्वामीनं त्यांना म्हटलं की हे बघा, आत ह्या दगडामध्ये एक फटी निर्माण झाली, त्यात पाणी आहे आणि त्यातून एक बेडूक बाहेर आलं. हे पण तुम्ही केलं आहे काही का? छत्रपती शिवाजी महाराज ओशाळले, म्हणायला लागले माझी चूक झाली. त्यांना कळलं. कारण शेवट गर्व हा असता कामा नये. प्रत्येक माणसानं आपलं काम स्वतःसाठी नव्हे तर लोकांसाठी करण्यासाठी प्रवृत्त राहिलं पाहिजे. असा संदेश आजच्या ह्याच युगात मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आज खूप तालुक्यामध्ये हा समारंभ होणार आहे. पुढचे 4 दिवस संबंध गोव्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती जी नाटकं प्रेरित केली आहे ती नाटकं पण प्रत्येक गावागावामध्ये दाखवली जाणार आहे. मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. गव्हर्नमेंट ऑफ गोवा ज्यांनी हे सगळं आयोजन केलं त्यांचं पण अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द आवर्ते घेतो. छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू. धन्यवाद सर.
शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य हे भारताच्या इतिहासातील एक संस्मरणीय यशस्वी पर्व होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे एक स्वयंभू व्यक्तिमत्व, मोगलांच्या जुलमी राजवटीपासून रयतेला दिलासा देणारा यशवंत राजा, एका सामान्य सरदाराच्या पुत्रानं आलमगीर बादशाह औरंगजेबाचं तोंडचं पाणी पळवलं. रयतेतील सर्वात खालच्या माणसाला स्वराज्य कसं असं हे दाखवलं. म्हणूनच राजा शिवछत्रपतींना युग प्रवर्तक असं संबोधलं जातं. युग प्रवर्तक म्हणजे नवीन युग, नवीन सिद्धांत, नवीन संकेत निर्माण करणारा राजा. विनंती आहे कला आणि संस्कृती मंत्री श्री गोविंद गावडे यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना माझा जय शिवराय. आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या गोवा राज्य शासनातर्फे आयोजित केलेल्या या सोहळ्यात व्यासपीठावर विराजमान असलेले आमचे गोवा राज्याचे तरुण आणि तळपदार असे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत, गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि फोंडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तसेच कृषी मंत्री आदरणीय श्रीमान रवीजी नाईक, मडकई मतदारसंघाचे आमदार आणि वीजमंत्री आदरणीय श्री सुधीन ढवळीकरजी, माझे जवळचे मित्र आणि फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्रीमान रितेश नाईक, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर सागर देशपांडे, त्याचप्रमाणे माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक श्रीमान दीपकजी बांदेकर, या सभागृहात या शामियानात उपस्थित असलेले सर्व शिवप्रेमी विद्यार्थी वर्ग, आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तुम्हा सर्वांना माझा परत एकदा नमस्कार. दरवर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय आणि ह्या जयंतीनिमित्तानं संपूर्ण गावागावामध्ये छत्रपती शिवरायांचा जयघोष प्रत्येकाच्या मुखातून अलगत बाहेर पडतो. आणि म्हणूनच आजच्या तरुणांनी, आजच्या पिढीने किंवा गेली कित्येक दशकाच्या पिढीने या छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं सुद्धा नाही, तरी देखील या छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं म्हणजे प्रत्येकाच्या नसानसातून रक्त सळसळत असतं. आणि म्हणूनच त्याने केलेलं काम, त्याने केलेलं कर्म, त्याने केलेल्या ह्या संपूर्ण रयतेच्यासाठी स्वराज्य निर्माण केलं. आणि म्हणूनच आज प्रत्येक जुल्म जो आहे, जी गुलामगिरी जी आहे, ते गुलामगिरीच्या विरुद्ध ताठ मानेने जगायला शिकवलं, अर्थात स्वाभिमानाने आम्हाला जगायला शिकवलं. आणि म्हणूनच गेली 350 वर्ष होऊन गेली तरी या राजाचं नाव आम्ही सातत्यानं घेत असतोय. आणि थोडेसे अवघत त्यांच्या विचार, त्यांचे जर आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये आपण जर अंमलात जर केलं, त्याला मला वाटतं आपल्या क्षेत्रातला छत्रपती नव्हे तर शिवाजी आपण नक्कीच होऊ शकतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना बऱ्याचशा जणांना आधार दिला, त्यांनी उधार पण दिलं, पण ह्या दोघांनाही धार असते. पण काम संपल्यानंतर हीच धार त्यांना कापते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या स्वराज्यात सुद्धा अशीच तऱ्हेची धारी आज निर्माण झाल्या होत्या. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा संभाजी महाराजांना त्यांना हत्तीच्या पायाखाली द्यावं लागतं. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे जोडले. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या विरुद्ध अफजल खान आणि शत्रूंच्या लाखोंसंख्येने आपण लढत होतो, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या हजारांच्या संख्येच्या आधारावर हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. पण त्या स्वराज्य, त्या मावळ्यातला आणि त्या शत्रूंकडे असलेले सैनिकामध्ये फरक आहे. आम्हा तुम्हा सर्वांसमोर एक प्रश्न पडेल की लाखोंची संख्या शत्रूकडे असताना हजारोंच्या संख्येने हे स्वराज्य आणि त्यांनी कशा लढाया जिंकल्या. कारण
अफजल खान किंवा मुघलशाहीकडे होते ते मानाय होते, ते आपल्या पोटासाठी काम करत होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांकडे मावळे होते, ते स्वराज्यासाठी काम करत होते. त्यांनी पैशासाठी कधीच काही केलं नाही, त्यांनी वतनासाठी काहीच केलं नाही. त्यांनी फक्त इमानदारी, त्यांनी फक्त ह्या स्वराज्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उभावला. आणि म्हणूनच आजची वस्तुस्थिती सुद्धा त्या काळची होती तशीच आहे. आणि म्हणूनच आमच्याजवळ प्रत्येकाच्या अवतीभोवती शुभचिंतक असतात, प्रत्येकाच्या अवती शुभचिंतक असतात. पण ज्यावेळी त्यातल्या त्यात काही शुभचिंतक दुसऱ्याचं शुभ होतं म्हणून त्यांना चिंता होते. आणि म्हणूनच हे शुभचिंतक त्याचे कसे पाय ओढावे, त्यांना कसे आडवा घालावा, म्हणते राजकीय क्षेत्रात असे, सामाजिक क्षेत्रात असे आणि व्यवसाय क्षेत्रात सुद्धा असेल. पण ह्या गोष्टी ज्या आहेत ना, आपण प्रामाणिकपणाने जर प्रयत्न जर केला तर मला वाटतं छत्रपती सारखं राजा आज त्यांचे विचार जर आपण जर ऐकले तर मला वाटतं आपण बऱ्याचशा काही गोष्टी शिकून घेऊ शकतो. आणि मी आवर्जून सांगू इच्छितो की शिवचरित्राचा जर आपण जर अभ्यास जर केला तर निश्चितच काही गोष्टी ह्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधारावरती भरपूर नाटकं आहेत. ती नाटकं पाहणं आणि आपल्या त्यातून चांगलं काही घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शेवटी विद्यार्थ्यांना संबोधत असताना मी एवढंच म्हणेन की उभ्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त स्वराज्याचे संस्थापक जरी असले तर एक धुरंधर ते राजकारणी होते. त्यांनी त्यावेळेला कित्येकशे असे प्रकल्प, म्हणजे आज जी पगारदारी जी आहे, जी पगारदारी जर कोणी जर जगातला हा पहिला राजा आहे ज्याने पगारदारी ही सुरू केलेली आहे आणि आज आपण ती फक्त त्याची अंमलात आणू इच्छितो. ज्यावेळेला भ्रमणध्वनी नव्हती, आज आमच्याकडे मोबाईल आहे, टेलिफोन्स आहे. आपल्याला काही जरी जर आपल्याला कुठेतरी अन्याय जर झाला किंवा काहीतरी अपरित अघटित जर घडलं जर आपण मोबाईलच्या द्वारे आपण पोलीस स्टेशनमध्ये फोन करतोय. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले होते, 343 जे किल्ले होते, त्या किल्ल्यामध्ये प्रत्येक येणारा तक्रारदार ज्या वेळेला किल्लेदाराला तक्रार करत होता त्यात सिंहासनावर बसणाऱ्या राजाला ते तिथं समजत होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना आणि त्याची आजची ही मोबाईल म्हणजे टेलिफोनिक जी संकल्पना होती ती त्या वेळेला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या डोक्यात होती. एवढी टेक्नॉलॉजी आज त्याचा वापर करून आज प्रत्येक जण त्याचा वापर करत आहोत. म्हणजे आपण जे काय आज ह्या समाजामध्ये किंवा वास्तविकता आपल्या प्रशासनामध्ये आपण बघतो आहोत किंवा आमच्या दिनदैनीमध्ये आपण बघतो आहोत ते फक्त आपण कॉपी आणि पेस्ट करत आहोत. त्यामुळे टेक्नॉलॉजी आपण थोडासा त्याचा आस्पाव करत आहोत. पण हे सगळं डोक्यातून जर आलं होतं ते आमच्या एकमेव रयतेच्या राजा स्वराज्याच्या राजातून त्याच्या मनातून आलं होतं, त्याच्या तनातून आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना भरपूर मन दिलं आहे, तन दिलेलं आहे, धन पण दिलेलं आहे. पण कधी कधी ह्या धनाचा सुद्धा आज बेउपयोग होत असताना आपण बघत आहोत. आणि म्हणूनच मी एवढंच म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी एकट्यानं हे स्वराज्य नाही उभारलं. त्या स्वराज्य उभारण्यासाठी बऱ्याचशा जणांचं बलिदान आहे, बऱ्याचशा जणांचा त्याग आहे. आणि जिजाऊ महासाहेबांनी ज्यावेळी अशा तऱ्हेच्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्मात येण्याच्या पूर्वी ठरलं होतं मला या जगामध्ये जन्मात येऊन काय करायचं आहे. पण आजच्या मुलांना आपण जन्मात आल्यानंतर सुद्धा 10वी 12वी पर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे याचं नियोजन आपण काही करत नाही. आणि म्हणूनच नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं हे धारदार छत्रपती शिवाजी महाराजांकडे होतं. प्रत्येक गोष्टीचं छत्रपती शिवाजी महाराजांनी नियोजन केलं होतं. फक्त एक गोष्ट सोडून त्यांनी आपल्या मृत्यूचं नियोजन मात्र कधीच केलं नव्हतं. आणि म्हणूनच एक संकट सुद्धा आली. 23 किल्ले मिर्झाराजे जयसिंगांना द्यावे लागले, सगळं काही हातातून निसडलं तरीही या राजानं धैर्य सोडलं नाही. त्याच धैर्यानं मन सोडलं, त्याच धैर्यानं समोर गेलं. आणि म्हणूनच मी एवढंच म्हणेन तसं आयुष्यामध्ये किंवा प्रत्येकाच्या नशिबात प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येणार. आणि मी सातत्याने म्हणत आलेलो आहोत की संकट
ही माणसाची प्रगती अडवायला येत नसतात, तर संकट ही माणसाच्या प्रगतीपदाकडे जाण्यासाठी आपल्या पंखांना बळ देण्यासाठी असतात. आणि हेच या राजानं आज सिद्ध करून दाखवलेलं आहे. आपण अशाच तऱ्हेचं हे प्रशासन, हे नियोजन आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे ठरवायचं आहे पहिल्यांदा, आणि त्यानुसारच आपण ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण आज इथं जमलेलो आहोत. फक्त तुम्हाला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कोण माते होती, म्हणजे शिवाजी या शब्दाचा अर्थ काय हे मी एक थोड्याशा 2-3 जणांची नावं घेऊन सांगतो. 65 किलोची जी तलवार बागवतो तो येसाजी, 2000 शत्रूंशी एकाएकी लढतो तो बाजी, एक हात कापला गेला तरी शेवटपर्यंत लढत राहतो तो तानाजी, अवघ्या 8 तासात दिल्लीहून पुण्यामध्ये घोडा घेऊन येतोय तो संताजी, शत्रूंच्या कळपात घुसून छावणीचा कळस कापतोय तो धनाजी, उभ्या वाघ्याला फाडतोय तो संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवनात तोरण बांधतोय तो शिवाजी. आणि या सगळ्या शिवाजींना या शिवाजींना आजचा माझं अभिवादन. परत एकदा मी एकच जयघोष आपण म्हणूया, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. शिवचरित्र हे एक महाकाव्य आहे, ते एक महानाटक आहे, ते एक महाचरित्र आहे, ती एक महाकादंबरी आहे. या सर्वाहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवचरित्र हे एक राष्ट्रधर्माचं आणि समाजधारणेचं महान तत्वज्ञान आहे. हे चरित्र केवळ एका व्यक्तीचं नाही, ते हिंदवी स्वराज्याचं आणि हिंदवी साम्राज्याचं चरित्र आहे. शिवचरित्र म्हणजे सप्रयोग सिद्ध झालेलं यशस्वी राष्ट्रवादाचं करारी तत्वज्ञान आहे. विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि गणपतींना वंदन करून आजच्या या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी यांच्या वतीने होत असलेल्या या कार्यक्रमाला माझ्याबरोबर व्यासपीठावरती आहेत गोवा राज्याचे ॲग्रिकल्चर मिनिस्टर आणि माजी मुख्यमंत्री श्री रवी नाईक, आमचे पॉवर मिनिस्टर श्री सुदीन ढवळीकर, आर्ट अँड कल्चर मिनिस्टर श्री गोविंद गावडे, चेअरपर्सन ऑफ फोंडा म्युन्सिपाल्टी, त्याचबरोबर डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी, आणि या ठिकाणी आहेत डॉक्टर सागर देशपांडे, जे या म्हणजे माझ्या भाषणाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या राज्याविषयी, राज्य अभिषेकाविषयी आपलं अनमोल असं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना करणार आहेत. मी सर्वात अगोदर या ठिकाणी ज्यांनी पवाडा सादर केला, या ठिकाणी ज्यांनी स्वागतगीत सादर केलं, त्या सगळ्या मुलांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. त्यांच्यासाठी जोराने सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या. खास करून इन्फॉर्मेशन आणि पब्लिसिटी डिपार्टमेंट गेली कित्येक वर्ष फर्मागुडीच्या ह्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात. आणि या उत्साहाच्या कार्यक्रमाला या परिसरामध्ये असलेल्या सगळे हायस्कूल, शाळा, हाय सेकंडरी, कॉलेज हे सगळे पार्टिसिपेट होतात. तुम्हा सर्वांचंही खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर फोंडा पत्रकार संघ आणि त्यांची पूर्ण आयोजन समिती या कार्यक्रमाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतात आणि हा कार्यक्रम खूप यशस्वी पार पाडण्यासाठी सदोदित आम्हाला मदत करतात. त्यांचंही मी खूप खूप अभिनंदन करतो. आपण जसं म्हणतोय की स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म यासाठी सातत्याने काम करणारे आपले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आठवावे त्यांचे रूप, आठवावा प्रताप, अशा पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी सातत्याने आठवतोय आणि त्यांचं मुद्दामून त्यांची आठवण करावी म्हणून तर आपण शिवजयंती, शिवराज्य अभिषेक हे दिवस सातत्याने आपण मनवतोय. आणि मला खूप अभिमान आहे की माझ्या कार्यकाळामध्ये फक्त शिवजयंतीच नाही तर शिवराज्य अभिषेकसुद्धा गोव्यामध्ये ऑफिशियल पातळीवरती साजरा केला जातोय.
याचा मला सार्थ अभिमान आहे. गोव्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या गावागावामध्ये, सगळ्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टॅच्यू आहेत, पुतळे आहेत, त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने, म्हणजे त्या ठिकाणचे स्थानिक राजकारणी असेल किंवा आमच्या स्थानिक लोक असेल, स्थानिक मुलं असेल, खूप मोठ्या उत्साहाने शिवजयंती आणि शिवराज्य अभिषेक साजरा करतात. मला वाटतं मागील 5 वर्षामध्ये ह्या पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचे अजूनही पुतळे लोक घालायला लागलेत. खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणणे खूप गरजेचं आहे. आपण म्हणतोय की फक्त पुतळा घालून चालणार नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे खऱ्या अर्थाने विचार आपल्या मनामध्ये आपण रुजवले आणि आपल्या कृतीमधून जर ते आपण दाखवले तरच आपण खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत. खऱ्या अर्थाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांची पूजन करतो असं मी म्हणेन. म्हणून संपूर्ण गोमंतकामध्ये, गोव्यामध्ये असलेल्या समस्त सगळ्या नागरिकांना मी आव्हान करतोय की आजच्या दिवसापासून परत एकदा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचे, खास करून आपण ज्या पद्धतीने मुलांना म्हणतोय की त्यांनी त्यांचे विचार आचरणात आणण्याचे प्रयत्न करावे. आजच्या दिवशी माता जिजाऊ यांचं पण मी आठवण करतोय, त्यांना मी नमन करतो. कारण खऱ्या अर्थाने शिवाजी घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माता जिजाऊंनी केलं आणि त्यांच्यासाठी खरोखरच आपण म्हणतोय की शिवाजी जर झाला असेल तर तो फक्त माता जिजाऊ याच कारणाने झाला. आजही शिवाजी महाराजांचं प्रत्येक म्हणजे आताच त्यांच्या आरमार ह्या विषयावरती आपल्या प्रमुख वक्त्याने म्हणा किंवा गोविंद गावडे यांनी त्यांच्याविषयी सांगितलं. पण त्याने ज्या ज्या गोष्टी त्यावेळी आचरणात आणल्या आणि त्यावेळी राज्य करत असताना ज्या ज्या गोष्टींचा विचार केला, म्हणजे आपण म्हणतोय की विजनरी नजरेतनं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक, मग त्यांचा घोडादौड असेल किंवा त्यांचा नेव्ही फोर्स असेल, अशा प्रत्येक गोष्टी आपण म्हणतोय की 350 वर्षापूर्वी म्हणजे 16व्या शतकामध्ये ह्याचा विचारही कोणी करू शकत नसेल तर तो विचार खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असेल. मग इंग्रज असेल, पोर्तुगीज असेल, डच असेल, फ्रान्स असेल, या सगळ्यांच्या विरोधामध्ये लढण्याची खरी ताकद त्यावेळी आपल्या या पूर्ण हिंदुस्थानामध्ये जर कोणाकडे होती तर ती फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांकडे होती. त्यांची ती विजनरी लीडरशिप होती. त्याने त्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांचं कार्य हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं, तर त्याने गोवा करून कर्नाटक, केरळ आणि टिल पॉंडिचेरीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्यावेळी होतं. हे तुम्ही लक्षात घ्या की गोविंदाने आता सांगत असताना सांगितलं फक्त मोबाईल ही आत्ताची म्हणजे आपली वापरात आणलेली गोष्ट आहे. पण त्यावेळी तारेने संदेश द्यायचा असेल किंवा घोडादौड करून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल किंवा म्हणजे नौकानयन करून एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जायचं असेल, त्याही सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी केल्या होत्या. त्यांच्या ह्या आरमारपैकी म्हणजे आपण ज्याला म्हणतोय की अष्टकोन छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चिन्ह आहे ते चिन्ह आजच्या ह्या नेव्हीमध्ये वापरण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनीही त्यांना आदर देत असताना नेव्हीचं जे आपण आत्ता नवीन कोरलेलं अष्टचिन्ह हे जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांकडनं घेतलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर व्यक्त करण्यासाठी त्यांची विजनरी लीडरशिप आजच्याही आपल्या म्हणजे नेव्हीमध्ये म्हणा किंवा आर्मीमध्ये म्हणा यावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार सातत्याने सगळ्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न हा सदोदित केलेला आहे. आजच्या या दिवशी मी परत एकदा सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा मी शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतोय आणि सदोदित म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे आपल्याला जर गोष्टी कुठल्या सांगितल्या असेल तर उत्तम शिक्षण, उत्तम संस्कार, आत्मसंरक्षण, देशप्रेम आणि सामाजिक संवेदना आजही त्या तंतोतंत जुळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी म्हणजे आपल्या मावळ्यांना म्हणा किंवा इतर लोकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि तेही उत्तम शिक्षण देण्यासाठी त्याने त्यावेळी घेतलेले कष्ट आपण विसरू शकत नाही. आपण आजच्या काळामध्ये जर उत्तम शिक्षण म्हणत असेल तर स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग याच्यावरती भर देतोय. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी त्याच विजनरी लीडरशिपच्या खाली आपण 2014मध्ये स्किल मिनिस्ट्री नावाची नवीन मिनिस्ट्री सुरुवात केली. म्हणजे उत्तम शिक्षण देण्यासाठी आजचे तरुण हे प्रावीण्य व्हायला पाहिजे, सगळ्या शिक्षणामध्ये प्रावीण्य व्हायला पाहिजे, म्हणून उत्तम शिक्षण पाहिजे, म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसी.
आपल्याला गेल्या 40 वर्षाच्या नंतर जर नवीन एज्युकेशन पॉलिसी आली असेल तर ती ह्या राज्यामध्ये आली, माननीय मोदीजीच्या कार्यकाळामध्ये आली. मला राजकारणाविषयी बोलायचं नाही आहे, तरी पण शिवाजी महाराजांची विजनरी लिडरशिप होती, शिक्षणाबद्दलचं त्यांचं मत होतं आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीही त्याच विचाराने, त्याच विजनरी लिडरशिपने, त्याच उत्तम शिक्षणासाठी स्किल एज्युकेशन असेल किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी ही मुलामध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. आपण सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संस्कारांच्या वरती बोलतोय. त्याने सगळ्यांना सांगितलं की उत्तम संस्कार, आपल्याला उत्तम संस्कार कसे असेल, म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की पॅरेंटिंग असेल किंवा चाइल्डहूड असेल, आता वेगवेगळ्या पद्धतीने पालकांना पॅरेंटिंग स्किल शिकवावी लागते. आपली मुलं कशी वाढावी यासाठी आपण म्हणतोय की पॅरेंटिंग स्किल म्हणा किंवा नवीन चाइल्डहूड, याच्यासाठी सोशल मॅनर्स काय असावे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये हेही त्यांना उत्तम संस्कार देण्यासाठी कार्य केलं जात होतं. आजही त्याची आपल्याला गरज आहे. आपण म्हणतोय की त्यावेळी सुद्धा आत्मसंरक्षणाचे धडे हे सगळ्यांना दिले जात होते. खास करून आपण म्हणतोय की आत्मसंरक्षणाचे धडे हे त्यावेळीच्या महिलांना आणि मुलींनाही दिलं जात होतं आणि त्यामुळं आजच्या आपल्याला आपण स्पेशली ज्याला म्हणतोय की आपल्या शाळेत आणि हायस्कूल किंवा हाय सेकंडरीमध्ये जाणाऱ्या मुलींनी आत्मसंरक्षणाचे धडे घ्यावे. त्याने आपण आत्मसंरक्षणासाठी मग जुडो असेल, कराटे असेल, या सगळ्या म्हणजे स्वतःचं संरक्षण स्वतः करण्यासाठी आपण तयार पाहिजेत आणि ते आत्मसंरक्षणाचे धडे आपण सगळ्यांनी घ्यावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशप्रेमाबद्दल, गोप्रेमाबद्दल या सगळ्यांसाठी तर सातत्याने ते बोलायचे आणि देशप्रेम हे तर त्यांच्या नसानसामध्ये होतं. आजच्या मुलांना आपण देशप्रेमाबद्दल सांगणं गरजेचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून जर काय घ्यायचं असेल तर स्वभाषा, स्वदेश, स्वभाषा आणि देशप्रेम याबद्दल मी सगळ्या मुलांना आवाहन करतोय की आपण स्वतःसाठी सगळेच जगतोय, पण स्वतःसाठी जगत असताना या देशासाठी आणि या राज्यासाठी काहीतरी करावं, ह्या प्रेरणेने आपण जगावं असं माझं मत आहे. आणि निश्चितच रीते छत्रपती शिवाजी महाराजांना जर आपण पूजनीय म्हणतोय तर त्यांचे विचार आत्मसात करावे, त्यांचे आचार आत्मसात करावे, तर ह्यामध्ये आपण त्यांचे देशप्रेम हा त्यांच्याकडून घेण्यासारखा विचार आहे आणि निश्चितरित्या तो आपण आत्मसात करावा असं मला वाटतंय. आणि शेवटी सांगत असताना म्हणतोय की आपल्याला सामाजिक संवेदना असावी. छत्रपती शिवाजी महाराजांना सातत्याने सामाजिक संवेदना असायची. मग तो छत्रपती शिवाजी महाराजाने आपण म्हणतोय की सगळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि त्यावेळी सांगितलेले 18 पंगड, तर डॉक्टर आनंद कुलकर्णी या ठिकाणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर असलेले 18 पंगड म्हणजे कोण होते, तर 18 पंगडामध्ये कुंभार होता, नावी होता, चप्पल लावणारा होता, शिंपी होता, कोणतरी जाळी विणणारा होता, शेतकरी होता, कष्टकरी होता, मासेमारी होता, असेच सगळे लोक होते. आणि या ह्या सगळ्या 18 ट्रेडमधले लोक होते, 18 जाती संप्रदायातली होती, पण त्यांचा कधीही भेदभाव केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना या सगळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. आत्ता जे सांगितले की 350 किल्ले उभारण्याचं काम कुणी केलं, तर या सगळ्या लोकांनी केलं. मग या 18 ज्या जाती होत्या, 18 ज्या ट्रेड होत्या, 18 जे व्यावसायिक होते, मग गेली कित्येक वर्ष ह्यांना विसरलो होतो आपण. पण आज मी मुद्दामून त्याची आठवण करतोय की आज परत एकदा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जी विश्वकर्मा योजना जी काढलेली आहे, या 18 पंगड जातीसाठी काढलेली आहे, या 18 ट्रेडसाठी काढलेली आहे. आज परत एकदा त्यांची ओळख त्यांना करून द्यायचं काम जर कोणी केलं असेल, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्यांना फक्त ज्याला आपण म्हणतोय की विश्वकर्मा ह्या योजना जी आहे, ही विश्वकर्मा योजना उगाच आलेली नाही आहे. गेली कित्येक वर्ष ह्यांच्यावरती अन्याय झालेला आहे. गेली कित्येक वर्ष ते करत असलेलं स्किलिंगचं काम, या समाजासाठीचं काम, या राज्यासाठीचं काम, या देशासाठीचं काम, त्याची कुणीही ओळख ठेवली नाही. पहिल्या वेळी जर कोणी बघितलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर त्यांची ओळख जर करून द्यायचं काम कोणी केलं असेल, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. आणि म्हणून तर ह्या सगळ्या जणांना, कुंभार असेल, नावी असेल, चप्पल लावणारा असेल, फुलकार असेल, मासेमारी असेल, या सगळ्या जणांना म्हणजे त्यांना आयडेंटिफिकेशन ID कार्ड देण्याचं काम केलं, त्यांना स्किलिंग, रिस्किलिंग देण्याचं काम केलं आणि त्यांचा व्यवसाय परत एकदा सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत त्यांना लोन देण्याचं काम सुद्धा जरी कोण करतात, तर आजचे राजे ज्यांना आपण म्हणतोय, आजचे प्रधान सेवक स्वतःला प्रधानमंत्री म्हणून घेत नाही, या रयतेचे सेवक जे आहेत ते प्रधान
सेवक माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ह्याने केलेलं आहे. म्हणून तर आज खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतोय की शिवराज्य येत आहे, खऱ्या अर्थानं रामराज्य येत आहे. गेली कित्येक वर्ष ज्या रामराज्याची वाट बघत होतो आपण, गेली कित्येक वर्ष रामलल्लाचं मंदिर व्हावं म्हणून आपण वाट बघत होतो. रामलल्ला हम वही आएंगे, मंदिर वही बनाएंगे हे परत परत सांगत होतो. रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे. पण विरोधक काय म्हणत होते? मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. अब वो तारीख भी हो गई और मंदिर भी बन गया. हे खऱ्या अर्थानं रामराज्य आहे, हे खऱ्या अर्थानं शिवराज्य आहे. या अखंड भारताचं स्वप्न, या अखंड भारत देशामध्ये स्वराज्य व्हावं, सुराज्य व्हावं ही इच्छा कोणाची होती? तरी श्रींची इच्छा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती. जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत स्वराज्य होण्याचं स्वप्न जर कोणी बघितलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं होतं. आणि ते स्वप्न परत एकदा मी सांगतोय, म्हणजे आज 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य होऊन पूर्ण होतात, पण ते स्वप्न अजूनही साकार झालं नव्हतं. पण ते 370वा कलम हटल्यानंतर, म्हणजे का सांगतो तर बऱ्याच मुलांना या ठिकाणी माहिती नाही आहे, कारण जम्मू आणि काश्मीर या देशाचा अविभाज्य घटक नव्हता. जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये म्हणजे मागच्या 2018 पर्यंत त्या ठिकाणी दोन झेंडे लागत होते, 2 संविधान लागत होते, 2 प्रधानमंत्री होते. म्हणजे आपल्या देशाचा प्रधानमंत्री आणि त्या राज्याच्या प्रधानमंत्र्याला पण ते मुख्यमंत्र्याला ते प्रधानमंत्री म्हणत होते. आम्ही म्हणत असताना इस देश में 2 प्रधान 2 विधान 2 निशान नहीं चलेगा नहीं चलेगा हे म्हणत म्हणजे आम्ही म्हणतोय की फक्त राजकारणात नाही आलोय तर समाजकारणामध्ये आलोय. इस देश में म्हणजे जहाँ हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है. अरे या जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी या देशाचे मंत्री होते आणि या देशाचे मंत्री असताना सुद्धा त्यांनी सांगितलं की जम्मू आणि काश्मीर जर या देशाचा अविभाज्य घटक होत नसेल तर मला नको हे मंत्रिपद. त्याने रिझाईन केलं आणि जम्मू काश्मीरमध्ये ज्यावेळी पासपोर्ट लागत होता जायला, मी पासपोर्ट घेणार नाही, न पासपोर्ट घेता त्या जम्मू काश्मीरमध्ये जाणार आहे. आणि त्यांनी स्वतःचं रेजिग्नेशन देऊन ते जम्मू काश्मीरमध्ये गेले आणि जम्मू काश्मीरमध्ये गेल्यानंतर त्यांची गूढरित्या त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून जनसंघ ते भारतीय जनता पार्टी याने ठरवलं, काय म्हणून ठरवलं की जहाँ हुए बलिदान वो कश्मीर हमारा है, वो हमारा है, पूरा का पूरा हमारा है. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बघितलेलं स्वप्न, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीने जे बघितलेलं स्वप्न की हा अखंड भारत देश हा एक व्हायला पाहिजे. 370वा कलम जे परवा म्हणजे आपण ज्याला म्हणतोय की मागच्या ऑगस्ट 2018 मध्ये म्हणजे 370वा कलम रद्द झालं आणि पूर्ण अखंड भारत देश परत एकदा हा ह्या देशामध्ये सामील झाला. आणि आपलं स्वप्न इस देश में एक प्रधान एक विधान एक निशान हे स्वप्न खरं झालं. तर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचं स्वप्न अखंड भारत देश व्हायचं हे 75 वर्षानंतर आज आपण बघतोय. त्यासाठी परत एकदा आज मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतोय. परत एकदा मी आज त्याने केलेल्या म्हणजे त्याने बघितलेल्या अखंड स्वप्नासाठी आणि त्याच दिशेने हा देश पुढे जात आहे त्यासाठी गर्व आहे, अभिमान आहे की निश्चितरित्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारत 2047 याचं स्वप्न आपल्याला दाखवलेलं आहे. पुढच्या 25 वर्षामध्ये हा देश कसा असेल, पुढच्या 25 वर्षामध्ये हे राज्य कसं असेल, हे आत्मनिर्भर भारत, नवनिर्माण भारत, आपल्याला विकसित भारत 2047 हे स्वप्न आणि हे स्वप्न कोण साकार करणार? माझ्या समोर बसलेली सगळी मुलं तुम्ही, आणि तुम्हीच हे स्वप्न साकार करायचं आहे. तुम्हीच यासाठी सगळीजण तयार पाहिजेत. तयार आहे की नाही? असेल तर माझ्याबरोबर भारत माता की दोन्ही हात वरती करून भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के, भारत माता के, माता जिजाऊ के, माता जिजाऊ के. नरेंद्र मोदी जी आप आगे बढ़ो, नरेंद्र मोदी जी आप आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. देव बरे करू तुमचे. आणि अशाच पद्धतीत विकसित भारताच्या स्वप्नात सगळ्यांनी सहभागी जाऊचे इतके तुमच्या लागी मागता. देव बरे करू. धन्यवाद सर. आपलं राज्य
आपला देश आणि छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांची सांगड घालून एक भाषणाचा उत्कृष्ट नमुना आपल्यापुढे मुख्यमंत्री साहेबांनी पेश केला. जोरदार टाळ्या त्यांच्या विचारासाठी आणि जोरदार टाळ्या त्यांनी जे संकल्प सांगितलेले त्यांच्या पाठिंब्यासाठी. आज हे वर्ष आणखी एका गोष्टीमुळे आपल्या स्मरणात राहिलं पाहिजे. ती गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजे 6 जून 1674ला स्वतःच राज्याभिषेक करून कित्येक वर्ष गुलामीत राहिलेल्या मराठी मुलखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केलं. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पद वाटून देण्यात आली. 350 वर्ष झाली या गोष्टीला. आज संपूर्ण भारत देशामध्ये आणि आपल्या गोव्यात सुद्धा आपण हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 350 वर्षपूर्ती निमित्त साजरं करीत आहोत. ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोष म्हणजे आमच्या अभिमानाचा मानबिंदू आहे. 350 वर्ष होऊन गेली, अजूनही छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोष ऐकला की चित्तवृत्ती थरारून जातात, सारं शरीर उल्लसित होतं. असं काय आहे शिवचरित्रात की ज्यामुळे आमचं तन आणि मन आनंद लहरीत डोलून जावं. शिवरायांसारखे शूर राजे दुसरे होऊन गेले असतील, त्यांच्यासारखे धैर्यशील राजे दुसरे होऊन गेले असतील, परंतु न्यायनिष्ठा, देशनिष्ठा आणि धर्मनिष्ठा याचा सुरेख संगम दुसऱ्या कुठल्याही राजात झालेला दिसणार नाही. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोष ऐकला की पवित्र मंदिरातील असंख्य घंटा निनादाव्यात असा भास होतो. अशा या महान चरित्र